लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात खूप महत्त्वाची जी अपडेट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा, तुम्हाला कोणीही सांगणार नाही की जवळपास बघा किती लाभार्थ्यांची संख्या गहाळ होण्याची शक्यता आहे। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे की ही शक्यता आहे आणि अशा प्रकारची शक्यता हिंदुस्तान टाइम्स चांगला नामांकित पेपर आहे। या पेपरमध्ये म्हणजे न्यूजपेपर जो आहे या पेपरमध्ये पण आलेली आहे की बघा त्यांनी पण सांगितलेलं आहे की जवळपास इथे बघा त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास अराउंड 60 लाख बेनिफिशरीज लाईकली टू बी रिमूव्ड फ्रॉम द लाडकी बहीण लिस्ट। म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ही जी आपली योजना आहे लाडकी बहीण योजना, तर या योजनेमधून जवळपास 60 लाख लाभार्थी बाहेर पडू शकतात। पण आता तुम्ही असं म्हणाल मला की सर तुम्हाला काय वाटतं, तर माझं ऑब्वियसली मत आहे की एवढा तर आकडा अजिबात होणार नाही। बघा हां, थोडाफार इकडे तिकडे होईल, पण एवढा मोठा नंबर, कारण की काही जे आहे 1-2 दिवसापूर्वी मी दुसऱ्या न्यूजपेपरला वाचलं होतं, तर तिथे सांगितलं होतं की 20 लाख जवळपास जे आहे लाभार्थी बाहेर पडणार। पण एवढा आकडा, हे अंदाजित जे आकडा आहे, आपण तुर्तास तरी जास्त घाबरून जायला नको। पण काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो बघा मी तुम्हाला। खूप जसं मी तुम्हाला सांगितलं की मोठं आजच्या व्हिडिओचं थंबनेलच आहे अपडेट, तर ह्या अपडेट काय काय असू शकतात संभावित, यावर आता मी खास करून बोलतोय। पहिलं तर बघा की डबल जर तुम्हाला बेनिफिट मिळत असेल काही ठराविक स्कीमचं, सर्व स्कीमचं नाही म्हणत आम्ही, ठराविक स्कीमचं, तर तिथे कदाचित अडचण येऊ शकते। हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय, कोणीही सांगणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिला मुद्दा नंबर 1, PM किसान योजना माहिती आहे, PM किसान योजना आणि एक आहे नमो शेतकरी सन्मान निधी, क्लिअर। तर ह्या पण या दोन्ही योजना ज्या आहेत आपल्याला माहीत आहे की PM किसानचे लाभार्थी बरेचसे नमो किसानचे पण आहेत, सर्वांना ते बऱ्यापैकी माहिती आहे बऱ्याचशा माता भगिनींना। पण तुम्हाला हे पण माहिती आहे की वर्षाला जे आहे PM किसानचे 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी सन्मानचे पण 6,000 रुपये मिळतात। 6 आणि 6,000 किती झाले सांगा बरं, 12,000 रुपये। म्हणजे 12 महिने 12,000 रुपये, म्हणजे एका वर्षाला किती रुपये आले, 1,000 रुपये, एका वर्षाला 1,000 रुपये। तर हिंदुस्तान टाइम्समध्ये पण तेच सांगितलं आहे, न्यूजपेपरला पण त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांनी पण एक मस्त एक म्हणजे लॉजिक ओरिएंटेड सांगितलं त्यांनी सांगितलं आहे बघा, इथे बघा तुम्हाला दिसत असेल बघा, नमो सन्मान जे काही बेनिफिशरीज आहेत हु आर ऑलरेडी गेट 1,000 रुपीज विल गेट ओनली 500 रुपीज। परत सांगतो आहे, त्यांनी एकदम स्पष्ट एकदम क्लिअर सांगितलं आहे की जी नमो सन्मान जी काही शेतकऱ्यांसाठी जी काही स्कीम आहे, क्लिअर, तर या योजनेच्या अंतर्गत जर का वर्षाचा जर विचार केला 2 PM किसानचा नमोचा, तर 1,000 रुपये महिना पडाला, 12 महिने 12,000 रुपये आहेत, 6-6 हजारांनी विचार केला तर त्या लाभार्थ्यांसाठी खास करून हिंदुस्तान टाइम्समध्ये न्यूज आहे की त्यांना फक्त 500 रुपये मिळतील मग पुढे। आता तुम्ही म्हणाल की सर हे असं घडणार आहे का, तर यावर लक्षात ठेवा। मंत्री आदितीताई तटकरे यांनी थोडं एक त्याला आपण म्हणूयात स्पष्टपणे त्या बोलल्या नाही, पण मागेच काही मंत्र्यांचे पण यावर स्टेटमेंट आले ते की नमो सन्मानचा जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर मग लाडक्या बहिणीचा एवढाच मिळेल। तर एकंदरीत जर का तुम्ही मला एकदम तुम्हाला समजेल या भाषेमध्ये जर मला सांगायचं झालं तर बघा, या PM किसानचे 6,000, नमो शेतकरी सन्मानचे 6,000, एकूण झाले 12 म्हणजे वर्षाला झाले 12,000, तर म्हणजे प्रतिमाह पडला आपल्याला 1,000 रुपये। तर मग लाडक्या बहिणीचे किती मिळतात, 1,500 रुपये, तुर्तास 1,500 रुपये, बरोबर, तुर्तास आपण गृहीत धरून जाऊयात। मग यांचं काय आहे की असं कदाचित घडू शकतं बरं का, घडेलच असं नाही, न्यूजपेपरमध्ये तर येतं आता जिकडे तिकडे, क्लिअर। पण याच्यामध्ये शक्यता किती आहे, खरं तर असं घडायला नाही पाहिजे, कारण की अगोदर यांचं असं काय होतं का नाही, मग आता का आणतायत, आणू नका ना। बघा 1,500 रुपये आपल्याला लाडकी बहिणीचे मिळतात। मग आता 1,000 रुपये त्यांनी असं कॅल्क्युलेशन लावलं, समजा उद्या इन केस जर तरची गोष्ट आहे, जर तरची, तर काय होऊ शकतं की 1,000 रुपयामध्ये म्हणजे 500 रुपये एक्स्ट्रा आले, तर मग असं होऊ शकतं का की लाडक्या बहिणींना ज्यांना या 2 योजनेचा जर लाभ मिळत असेल तर त्यांना फक्त लाडक्या बहिणीचे वरचेच पैसे टाकले जाणार, म्हणजे समजा फक्त 500 रुपये। समजलं तुम्हाला मला काय म्हणायचं तर हे होण्याचे चान्सेस आहेत का, तर प्रोबॅबिलिटी आहे, क्लिअर, शक्यता आहे, ना करू शकत नाही, पण होईलच असं नाही आहे आणि याबद्दल न्यूज चालू आहे। आता दुसरा मुद्दा, कुणीही तुम्हाला सांगणार नाही अशा प्रकारचे एकदम व्यवस्थित विस्तृत तुम्हाला समजेल या भाषेमध्ये। दुसरा मुद्दा, संजय गांधी निराधार योजना माहीत आहे, या योजनेचे वेगवेगळ्या ज्या बेनिफिट्स घेणाऱ्या ज्या काही त्याला आपण म्हणूयात लाभार्थी आहेत, तर ही जे लाभार्थ्यांची संख्या जर आपण मोजली तर ती आहे जवळपास बघा
25 लाखाच्या जवळजवळ. किती? 25 लाखाच्या. लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आचारसंहितेच्या नंतरच किंवा त्या कालखंडामध्येच त्या पोर्टलवर एक बदल झालेला आपण पाहिला. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी होते तर त्या लाभार्थ्यांच्या पुढे यस असं आलेलं आहे. यस. आणि जर यस असेल तर समजायचं पैसे मिळणार नाहीत. का बरं? कारण की संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत प्रतिमाहा 1500 रुपये मिळणार किंवा मिळत असतात. तर मग लाडकी बहिणीचे पण 1500. मग त्यांनी काय सांगितलं? डबल लाभ द्यायचा नाही. हे तर पोर्टलवर आणि याच्यामध्ये पण हमीपत्रामध्ये पण स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. याच्यामध्ये आता आपलं कुठलं दुमत नाही की ठीक आहे तुम्ही हमीपत्रामध्ये सांगितलं की 1500 रुपये किंवा 1500पेक्षा अधिक लाभ घेत असलेले जे काही योजना आहेत तर त्यांचं आम्ही जे आहे तुम्हाला डबल लाभ घेता येणार नाही. पण मग इथे नाही ना लॉजिक बसेस आपलं. इथे लॉजिक बसतच नाही. दोन योजना एकत्र करण्यात काही पॉईंट नाही ना. क्लिअर? किंवा फक्त वरचे 500 रुपये देण्यात पण काही पॉईंट नाही. हे पॉईंट मला थोडासा योग्य नाही वाटला. त्यानंतर बघा कुठलीही जर तुम्हाला 1500 किंवा त्यापेक्षा अधिक जर का लाभ मिळत असेल तर तिथे मात्र अडचण येऊ शकते. आणि माझं तर मत आहे इथे जर लक्षात ठेवा थोडा विचार करायची गरज आहे. कारण की दोन योजना एकत्र करण्यात पॉईंट नाही. कारण की या योजनेचं मानधन वेगळं होतं, हिचं वेगळं होतं. दुसरा मुद्दा, सध्या जर आपण पाहिलं खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह आणि तुम्हाला समजतील. तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये काय गोष्टी सुधारणा करायला पाहिजे अशा पद्धतीने तुमचे जे काही मार्गदर्शन समजा तुम्हाला काही अडचणी असतील तर ते सोडवण्याचे आपले उद्देश असतो व्हिडिओचा. असं नाही की 2100 रुपये वाटप सुरू आज आले उद्या आले असं नसतं बघा आपल्या व्हिडिओमध्ये कुठेही पहा. दुसरा मुद्दा, सध्या जर आपण पाहिलं तर जवळपास बघा किती जे माता भगिनींना लाभ देण्यात चालला आहे जवळपास 2-2.5 करोडच्या पुढे. तसा जर त्याचा आकडा तर खरं तर 2,46,00,000 आहे. क्लिअर? पण स्क्रुटिनी म्हणजे पडताळणीच्या नंतर काही माध्यम म्हणजे समजा आताच हिंदुस्तान टाइम्सच्याच म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की जवळपास संख्या जी आहे 1,90,00,000 एवढी येईल. 1,90,00,000 म्हणजे 2 कोटीला पण कमी एवढी संख्या येईल. पण येईल शक्यता. परत तिथंच आपण शक्यता जी आहे शक्यताला माझ्या मते तुर्तास तरी मी जास्त महत्त्व देणार नाही. पण आपल्याला माहिती असावं ना की एक्झॅक्टली काय होणार आहे. फक्त आज भेटणार उद्या भेटणार एवढं बोलून चालणार नाही. तुम्ही परत असं नको म्हणाला सर हे तुम्ही सांगितलं नव्हतं आम्हाला. क्लिअर? तर त्यामुळे माझं काम आहे तुम्हाला एक व्यवस्थितरित्या गोष्टी सांगणं. पटपट सांगतो. बाकी म्हणजे बघा स्क्रुटिनीच्या नंतर जे आहे नंबर कमी होईल पण एवढा नंबर कमी होईल म्हणून मला वाटत नाही. 40-50 लाख लाभार्थी जातील म्हणून काही मला तर शक्यता वाटत नाही. आता मुद्दा आपला इथे येतो की हे कशामुळे चालू आहे संपूर्ण. हे जे काही बदल आहे हे जे काही घटना घडणार आहेत याचं मागचं कारण काय असणार आहे. तर त्याचं कारण वेगवेगळ्या माध्यमामध्ये पण असं सांगितलं की जवळपास बघा 900 करोडची जी आहे बचत करायची आहे सरकारला. आता याबद्दल सरकाराकडनं काही स्पष्टीकरण नाही आहे. क्लिअर? हे माध्यमांमध्ये तसं न्यूजपेपरमध्ये असं येत आहेत ह्या गोष्टी. क्लिअर? खास करून आपण हिंदुस्तान टाइम्समधलं मी तुम्हाला सांगतो आहे. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रतिमाहा आत्ता सध्या 3,690 करोड रुपये खर्च येतो. आणि लाभार्थ्यांची संख्या सध्या आहे 2,46,00,000. मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो. परंतु ती संख्या होण्याची शक्यता आहे 1,90,00,000 म्हणजे संख्या काय होईल? कमी होणार आहे स्क्रुटिनीनंतर. आणि ऑब्व्हियसली संख्या कमी होणार आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही. पण जसं की आपण जर का सरकारची बाजू जर पाहिली तर ऑब्व्हियसली त्यांनी काय सांगितलं की आम्ही स्क्रुटिनीच्यानुसार करणार आहेत. सरसकट फॉर्मची आम्ही तपासणी करणार नाही. त्यामुळे थोडंफार तर बघा नंबर कमी येणार आहे पण एवढा 60 लाख त्यानंतर 20 लाख एवढा नंबर तरी मला नाही वाटत कमी येईल. पण त्यासाठी खूप मोठे पॅरामीटर्स लावून लागतील. जसं की 4 व्हीलर, जसं की त्याला खूप स्ट्रिक्टली फॉलो करणं लागेल. जसं की इन्कम टॅक्स विभागाकडनं डेटा माहिती घेणं त्याच्यावर काम करणं. या संपूर्ण गोष्टी जर का फिल्टर झाल्या डबल जे काही बेनिफिटवाले आहेत आता या अशा गोष्टी आणल्या तर यांची संख्या खूप आहे. बघा या डबल जे काही अशा माता भगिनी खूप सापडतील ना याच्यामध्ये. पण त्यांना तुम्ही लाभापासून दूर केलं तर मग काय होईल एकंदरीत जे आहे की ही आकडा गाठणं हे सोपं जाईल. पण तुर्तास तरी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं की डबल काही अशा योजना असतील तर तिथे डबल जे आहे लाभ मिळत असेल 4 व्हीलर असेल तर इथे कदाचित अडचण येण्याची शक्यता नाकारू शकत नाही आपण. पण यावर येणाऱ्या टायमामध्ये काय स्पष्टीकरण येत आहे गव्हर्नमेंटकडनं हे पण पाहणं गरजेचं आहे. हीच तुम्हाला खास करून या व्हिडिओमध्ये जे आहे मला अपडेट द्यायची होती. सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आता खास करून डेडिकेटेड मी काही तुम्हाला व्हिडिओ बनवेल की 14 ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल खूप व्यवस्थित बोलेल. आणि ज्यांना जुलैचा फॉर्म आहे ऑगस्टचा फॉर्म आहे लक्षात ठेवा तुम्ही मी जे काही आत्ता जी अपडेट दिली यामुळे तुम्ही कोणीही चिंता करायची गरज नाही. कारण की जर तरला अजिबात व्हॅल्यू नाही. फक्त मी तुम्हाला माहितीच्या साठी हे सांगितलेलं आहे एज्युकेशन पर्पजच्या ओरिएंटेड. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे
की जे जुलै ऑगस्टचे फॉर्म आहेत अशा माता भगिनींच्या आत्ताशी काही लोकांचे फॉर्म काही अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांचे आपल्या कमेंट्समध्ये त्यांचे तशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. तर तशा माता भगिनींसाठी पण एक डेडिकेटेड मी जे आहे तुम्हाला सांगणार की एक्झॅक्टली तुम्ही वेबसाईट चालू झाल्याच्यानंतर काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या चुकू शकतात. काही काहींचे आज पण पेंडिंगमध्ये फॉर्म आहेत ऑक्टोबरमध्ये भरलेले. काळजी करायची काही गरज नाही, फॉर्म आज न उद्या ते तुमचे मंजूर होतील, पण तत्पूर्वी तुम्ही DBT करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुर्तास लक्षात ठेवा, माझं काम आहे तुम्हाला एकदम अपडेटेड माहिती देणं आणि ह्या प्रकारची माहिती कुणीच देणार नाही तुम्हाला. क्लिअर? इथेच मिळेल ती आपल्याच चॅनलवर. क्लिअर? त्यामुळे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत घडामोडी इतर योजनांच्या तर मी देतोच, पण सोबत याही योजनेची तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचं मी काम करतो. काही अडचण असेल तुम्हाला काही काळजी करू नका. जर समजा तुम्हाला डिसेंबरचे पैसे मिळाले नसतील तर जानेवारीमध्ये मिळतील. ऑक्टोबरचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर होईल, तोपर्यंत DBT करून घ्या. आणि 7वा टप्पा जो आहे म्हणजे जानेवारीचा टप्पा हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या टप्प्याचं वितरण म्हणजे 7व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं नाही, काही लोक सांगत असतील तर दुर्लक्ष करा. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर कमेंटच्या खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि विचारा. धन्यवाद.